हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 2-3 दिवस झालं इतका पाऊस पडतोय की काही त्याला प्रमाणच नाहीये. अगदी म्हणजे प्रचंड पाऊस झाला हा 2-3 दिवस पडत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा किती पाऊस झालेला आहे. अगदी शेतातले जे वाफे असतात ना तर ते सुद्धा पूर्णपणे भरलेले आहेत. आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. तर आता घरात आल्यानंतर ना सकाळची सगळी स्वयंपाकाची जी काही आवरावर असते तर ती सगळी मी करून घेतलेली होती. आणि हा जो एरिया आहे जो की मी क्लीन करत आहे तर हा वॉशिंग मशीनसाठी करून घेतलेला आहे, पण अजून काही वॉशिंग मशीन घेतलेली नाही. तर त्यामुळे मग आम्ही जी काही भांडी वगैरे असतात घासून वगैरे ठेवलेली तर ती भांडी मग मी इथे ठेवते, जेणेकरून जे काही पाणी वगैरे असेल भांड्यांचं तर ते इथे ते नितळून जातात. आणि मग भांडी व्यवस्थित अशी सुकल्यानंतर ना मगच मी ती ट्रॉलीमध्ये लावून देते. तर आता हे जे आहे तर मी ते दिवसाआड किंवा मग 2-3 दिवसांनी व्यवस्थित असं क्लीन करून घेत असते. तर आता मी हे आधी क्लीन वगैरे करून घेतलं, जेणेकरून मग भांडी वगैरे घासल्यानंतर ना मग ते मला इथे ठेवता येईल. तर सगळं व्यवस्थित मी असं घासून वगैरे हे स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर ना मला ओटासुद्धा आज क्लीन करून घ्यायचा होता, कारण की 2-3 दिवस झालं मी काही ओटा व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला नव्हता. आणि पाऊस असला ना बघा की अजिबात असं म्हणजे काम करायला उत्साह येत नाही. सतत असं घरामध्ये चिकचिकचे वातावरण असतं, कपडे सुकत नाहीत किंवा मग सतत ते चिखल किंवा मग सतत ओले पाय घरामध्ये येतात. आणि त्याच्यामुळे काय होतं ना की खूप असं म्हणजे असं एकदमच बोर झाल्यासारखं वाटतं पाऊस असला की. आणि मुलांना आता 2-3 दिवस झालं शाळेला सुट्टी आहे तर मग काय विचारायलाच नको. मुलं जेव्हा घरी असतात तेव्हा तर काय सांगायलाच नको. तर आता इथे मी गॅसवरती खायचा सोडा असतो तो टाकलेला होता आणि त्यावरती लिंबाचा रस जो आहे तो पिळून वगैरे ठेवलेला होता 1-5 मिनिट. तर मी पाहिलं होतं यूट्यूबवरती की असं केल्यावरती जे काही डाग असतात शेगडीला लागलेले तर ते निघून जातात. तर मग म्हटलं चला आज आपण ते ट्राय करून बघूयात काय इफेक्ट वगैरे जाणवतोय का. तर आधी मी ते सगळं व्यवस्थित असं करून घेतलं. त्यानंतर ओटा जो आहे तो व्यवस्थित असा घासून घेतला, कारण की 2-3 दिवस झालं काही क्लिनिंग ओट्याची व्यवस्थित अशी करून घेतलेली नव्हती. पावसाचं वातावरण असल्यामुळे मग आपल्याला सुद्धा थोडासा कंटाळा आल्यासारखाच होतो, कारण की सतत पावसामध्ये मग बाहेर जाणं येणं होतं आपलं, कारण की सतत चिकचिक ही होत असते, कपडे नीट सुकत नाहीत किंवा आपलं सतत बाहेर काही ना काहीतरी काम निघतं. तर ही कामे काही आपल्याला चुकलेली नाही आहेत, ही रोजचीच कामे आहेत. तर मग 2-3 दिवस झालं काही क्लिनिंग नव्हती केली ओट्याची व्यवस्थित, सगळं घासून वगैरे आज मी घेणार आहे. म्हणजे दररोज फक्त मी पुसून वगैरे व्यवस्थित घेते, पण 2-3 दिवसानंतर ना मग मी असं व्यवस्थित घासून वगैरे घेते, जेणेकरून जे काही तेलाचे वगैरे डाग असतात तर ते किंवा मग आपण काही स्वयंपाक वगैरे करून ठेवल्यानंतर न सुद्धा बघा बरेचदा भाजीचे वगैरे सुद्धा डाग राहतात स्टाईलवरती केल्यानंतर ना. तर मग म्हटलं की चला स्टाईल वगैरे मी जेवढी आहे तेवढी क्लीन करून घेतली खालची आणि मग म्हटलं की ती व्यवस्थित धुवून वगैरे घ्यावं आज. तर पाऊस काही थांबलेला नव्हता, पाऊस तर सुरूच होता, पण म्हटलं चला पाऊस काही थांबणार नाही पण आपली कामे ही करायलाच लागतात, ती काही थांबल्याशिवाय पर्याय नाही. आपली कामे ही आपण केलीच पाहिजेत. तर मग आज म्हटलं चला आज क्लिनिंगच करून घेऊयात, कारण की आज जीविकाला सुद्धा स्कूलला सुट्टी होती, कारण की भरपूर प्रमाणात पाऊस पडत होता आणि गेली 2 ते 3 दिवस झालं अगदी नॉनस्टॉप पाऊस पडत आहे. म्हणजे 5 मिनिट सुद्धा पाऊस थांबत नव्हता, इतका पाऊस होता गेली 2-3 दिवस झालं. आणि मग त्यामुळे काही स्कूलला सुद्धा सुट्ट्या दिलेल्या होत्या. तर मग म्हटलं आज क्लिनिंग करून घेऊयात. तर मग आज डीमार्टला सुद्धा मला जायचं होतं, कारण की घरातलं जेवढं काही सामान होतं तर ते बरंचसं असं संपलेलं होतं. आणि मग म्हटलं आता स्कूलला सुद्धा तिला सुट्टी होती तर मग तिला सुद्धा यायचं होतं, म्हणून मग दुपारी जेवढी काही ही कामे आहेत तर ती करून घेणार होते आणि त्यानंतर आम्ही डीमार्टला जाणार होतो. तर आता बघा इथे दुपारचा टायमिंग झालेला होता आणि अजून सुद्धा इतका जोराचा पाऊस येत होता की तो काही थांबलेलाच नव्हता. म्हणजे दुपार झाल्यानंतर न सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे ते आहे तसंच होतं. तरी पण आम्ही सामान खरेदी करण्यासाठी निघालेलो होतो. तर आता इथे जीविकाचे पप्पा आम्हाला घेऊन जात होते डीमार्टला आणि तुम्ही बघू शकता आमच्या इकडे किती पाऊस झालेला आहे. अगदी शेतातील सगळे वाफे जे असतात ना ते सगळे भरून गेलेले होते, इतकं पाणी झालेलं होतं आणि सगळीकडे ग्रीनच झालेलं होतं, सगळीकडे अशी हिरवळ पसरलेली होती. तुम्ही बघू शकता शेतामध्ये सुद्धा किती पाणी साचलेलं आहे.
इतका जोराचा पाऊस झालेला होता ना की काही सांगायलाच नको. रात्रभर आणि दिवसभर सुद्धा पाऊसच होता. तरी सुद्धा आम्ही निघालेलो होतो बाहेर डीमार्टला, कारण की सुट्टी असल्यावरती कसं थोडंसं आपण रिलॅक्स असतो, मुलांचं एवढं काही टेन्शन नसतं. तर मग म्हटलं चला. आणि जीविकाची सुद्धा खूप इच्छा होती की डीमार्टला जायचे, तिला तिच्यासाठी काहीतरी खरेदी करायची होती. तर म्हणून मग म्हटलं तिला सुद्धा वेळ आहे आज तर जाऊयात. तर मग आम्ही दुपारीच निघालेलो होतो. पाऊस हा चालूच होता पण तरी सुद्धा आम्ही निघालो होतो. डीमार्टमध्ये एवढी काही फारशी गर्दी नव्हती, कारण की पावसाचं वातावरण होतं, तर त्याच्यामुळे सहसा एवढी काही लोक बाहेर पडत नाहीत. पण ज्यांना ज्यांना गरजेचं वाटतं तर तेच बाहेर पडतात. तर मग आम्ही सुद्धा निघालेलो होतो. तर आता मग डीमार्टमध्ये गेल्यानंतर न जर काही ऑफरच्या वगैरे वस्तू असतील तर त्याच मी खरेदी करते. म्हणजे आधी पाहते मी की ऑफर कशा कशावरती आहे, तर त्यानुसार मग मी वस्तू खरेदी करत असते. तर इथे जीविकाने माझी छोटीशी क्लिप जी आहे तर ती शूट केलेली होती. तर इथे मी मग जेवढं काही सामान आहे तर ते घेतलं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर मग तिने मॉलमध्ये गेल्यावरती तिला फ्रेंच फ्राईज घेतलेले होते. तर मग घरी आल्यानंतर तिची घाई सुरू होती की मला फ्रेंच फ्राईज करून दे. तर मग इथे तिच्यासाठी मी फ्रेंच फ्राईज केलेले होते. म्हणजे रेडीमेडच असतात हे, फक्त ते तळायचे असतात. घरी आल्यानंतर मग मी तिला ते तळून दिले. आणि तिला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. इतर बाकीच्या गोष्टी ती काही खातच नाही, बिलकुल सुद्धा तिला आवडत नाही. पिझ्झा, बर्गर, नूडल्स ते तिला अजिबात नाही आवडत. पण फ्रेंच फ्राईज हे तिचं फेवरेट आहे, ते तिला खूप आवडतं. इथे तुम्ही तिचे एक्सप्रेशन सुद्धा बघू शकता. तर त्यानंतर मग आता तिला तिचं सगळं खायचं करून दिलं. त्यानंतर आता इथे मी चहा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले, कारण की तिची एक्झाम होती. तर मग तिची एक्झाम आहे दुसऱ्या दिवशी, म्हणून मग म्हटलं थोडीशी तिची रिव्हिजन करावी. तर त्यासाठी मग मी लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं काय होतं, कधी कधी लाईटसुद्धा जात येत असते. आणि मग आपल्याला स्वयंपाक करायचं म्हटलं की मग किचनमध्ये अंधार झाल्यानंतर मग स्वयंपाक करताना सुद्धा गडबड होते. म्हणून मग मी इथे स्वयंपाकाला लवकरच लागलेले होते. मग इथे कुकर वगैरे लावून घेतला मी. आणि आज भज्याचं कालवण करायचं होतं. तर मग म्हणून मग म्हटलं चला आधी पीठ मळून घेते भजीचं. तर इथे आम्ही डीमार्टवरून जे मॉप आणलेला होता, म्हणजे पाणी काढण्यासाठी जे वायफर असतं मोठं, तर ते आणलेलं होतं. तर इथे तिची घाई चाललेली होती की मला ते ओपन करायचे. म्हणजे काहीही वस्तू आणली नवीन की पहिली तिला घाई असते ते ओपन करायचं आणि बघायचं. तर तिचं ते चालू होतं. त्यानंतर मग मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं. आणि आपण जसं भज्याचं पीठ मळतो, बेसन पीठ, हळद आणि थोडीशी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, तर जसं आपण आपल्या भजीसाठी पीठ तयार करतो तर तसंच इथं करायचं आहे. फक्त जो खायचा सोडा असतो तर तो काय करायचं, जेव्हा आपण भजी करणार आहोत तर त्याच्या आधी टाकायचं आणि त्यानंतर मिक्स करायचं. आधी खायचा सोडा टाकून ठेवायचा नाही. ज्या वेळेस तुम्ही भजी करणार आहात तर त्याच वेळेस खायचा सोडा जो असतो तो यामध्ये ॲड करून टाकायचा. तर आता इथे मी काय केलं, आधी जे भाज्याचं पीठ होतं तर ते मळून ठेवलं. तर जोपर्यंत तेल गरम होतंय तोपर्यंत इथे मी भाजीसाठी जे वाटण लागतं तर ते काढून घेणार आहे. तर इथे मी खोबरं चिरलेलं आहे अर्धी वाटी. त्यानंतर 3 ते 4 जे कांदे असतात तर ते उभे चिरून घेतलेले आहेत. थोडासा लसूण घेणार आहे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घेणार आहे. जर तुम्हाला असं तळलेलं वाटण आवडत नसेल तर तुम्ही कच्चं जे वाटण असतं आपलं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण, तर याचं सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण जे तळलेलं वाटण असतं तर त्या वाटणाने काय होतं ना, कालवणाची जी टेस्ट असते ना तर ती खूप छान येते आणि भाजी खायला खूप सुंदर लागते. तर आमच्या इथे सगळ्यांना अशाच पद्धतीच्या भाज्या आवडतात, तर त्यामुळे मग मी ते करत असते. तर आता इथे बघा भज्याचं पीठ मी मळून ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये मग जेव्हा भजी करायची आहे तर त्यावेळेस मी थोडासा खायचा सोडा टाकला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता इथे बघा मी भजी जी आहे ती व्यवस्थित अशी काढून घेते. आता भजी जी आहे तर ती व्यवस्थित अशी म्हणजे मीडियम गॅसवरतीच ठेवायची, जेणेकरून आतली जी भजी आहे ते कच्चं राहणार नाही, ते सुद्धा व्यवस्थित असं भाजलं जाईल. तर आता इथे बघा आपले भजी जे आहेत तर ते तयार आहेत. तर आता ते मी साईडला काढून घेणार आहे. आणि तेल थोडंसं जास्त आहे तर त्यामुळे मी काय करणार आहे, ते एका वाटीमध्ये थोडंसं काढून घेणार आहे. कारण की आता मला काय करायचं, यामध्ये वाटण जे आहे तर ते परतून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी जे खोबरं आहे तर ते व्यवस्थित असं परतून घेणार आहे. आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित असं ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर खोबरं परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा जो आहे तो ॲड करून घेणार आहे. कांदा सुद्धा व्यवस्थित आपल्याला असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे.
आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बघा आता मी ते कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे। तर आता हे वाटण जे आहे ते आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। तर आता जे भज्यांचं तेल होतं तर तेच मी इथे ॲड केलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला मीठ आणि जे आपण वाटण वाटलेलं होतं तर ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि भाजीचा जो रस्सा असतो ना तर तो थोडासा सैलसरच ठेवायचा, कारण की भजी जे आहेत तर ते काय करतात ते पाणी ना शोषून घेतात। तर आता इथे बघा मी भजी सुद्धा यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि एक उकळी येऊ देऊपर्यंत आपल्याला हे कालवण जे आहे ते शिजून द्यायचं आहे। तर आता इथे तोपर्यंत मी काय केलं, देवघरामध्ये आले आणि देवाला संध्याकाळचं धूप अगरबत्ती असं मी व्यवस्थित करून घेतलं। आणि संध्याकाळच्या वेळी आपण असं केलंच पाहिजे आणि सगळ्यांच्या घरात करत सुद्धा असतील, तर आम्ही सुद्धा रोज नित्य नियमाने हे करतोच। तर देवाला धूप अगरबत्ती व्यवस्थित असं सगळं लावून घेतलं, देवाचं दर्शन केलं आणि तुम्ही बघू शकता किती छान देव सुद्धा दिसत आहेत। आणि संध्याकाळचं असं धूप अगरबत्ती केल्याने घरामध्ये सुद्धा चांगलं वातावरण तयार होतं आणि एक प्रसन्न असं मनाला तयार होणारं जे आपलं घरातलं वातावरण होतं तर ते असतं। तर आता इथे देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मी आपलं जे किचनमध्ये जी भाजी आहे तर ती जी आहे तर ती सुद्धा शिजत आलेली असेल। तर एक उकळी येऊन दिली की काय करायचं, गॅस जो आहे ना तर तो बारीक करून ठेवायचा आणि 1-2 ते 3 मिनिटं परत एकदा उकळून द्यायचा आणि गॅस बंद करायचा। तर बघा आता इथे जे आहे ना ते आपलं भज्याचं जे कालवण असतं तर ते रेडी आहे आणि बाजरीची भाकरी गरमागरम आणि ही जी रस्सा भाजी आहे ही खायला एक नंबर लागते। तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर आता आमचं संध्याकाळचं जेवण जे आहे ते झालेलं होतं, सगळी कामे किचनमधली आवरून घेतली मी आणि त्यानंतर मग जीविकाचा अभ्यास घ्यायचा होता तो घेण्यासाठी आम्ही दोघी पण मग आतमध्ये आलो होतो बेडरूममध्ये आणि तिची रिव्हिजन घेत होते मी, कारण की तिची एक्झाम आहे दुसऱ्या दिवशी। तर पाऊस काय आता उद्या तिला सुट्टी आहे का नाही हे माहीत नव्हतं, तर त्याच्यामुळे आम्ही तिची रिव्हिजन घेत होते मी। तर उद्या जो पेपर आहे तर त्याची आदल्या दिवशी रिव्हिजन घेतली की कसं बरं पडतं, म्हणजे कसं तिला सुद्धा कळतं की उद्या पेपरला कसा अभ्यास करायचा आहे किंवा काय वगैरे लिहायचं आहे। स्कूलमध्ये त्यांचं तर रिव्हिजन चालूच असतं, पण आपण सुद्धा थोडंसं मुलांकडे लक्ष द्यावं लागतं। तर असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं नॉनस्टॉप जे आहे ते रुटीन चालू होतं। अगदी दिवसभर पूर्ण बिझी होते मी, जरा सुद्धा टाइम भेटलेला नव्हता। तर चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच मी एंड करते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या भेटूयात पुन्हा।